आर्किटेक्चर आहे ते भरपूर डीप रूटेड होतं. तुम्ही आज त्याला कुठलीही मसाला फिल्म किंवा एक ड्रामा जे म्हणतायत, पण त्याच्या मागे निशी सरांनी एक 1.5 वर्ष विचार केलेला आहे. आणि आज घडलेली फक्त एक गोष्ट मला म्हणायची आहे की आज सकाळी मला कोणाने SMS केलं रितेशजींबद्दल की व्हॉट यू हॅव डन फॉर रितेश देशमुख थ्रू दिस फिल्म. मी फक्त थँक्यू सो मच लिहिलं, कारण what Ritesh ji has done for this film, I know, I have seen it for the last 2.5 years. It's not just acting, it is a lot of work that went behind the scene also. आणि मला आणखीन काय प्रश्न येणार का मला माहिती नाही आहेत, पण a very sincere, प्रामाणिक, without any double meaning, thanks to all the critics, कारण I really see it की एक प्रकारचं आम्हाला एक मार्गदर्शन जे जिकडे कुठे थोड्या गोष्टी त्यांच्या दृष्टिकोनाने आहेत. आणि द क्रिटिक्स हॅव बीन व्हेरी एनकरेजिंगली काइंड ऑफ गायडिंग ह्या चित्रपटाबद्दल. त्यासाठी मी खरंच त्यांचे आभार मानतो की त्यांनी त्यांचा जो व्ह्यू पॉईंट आहे जो आम्हाला ह्या अख्ख्या वेव्हमध्ये आम्ही बघितला नाही, त्याबद्दलही त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. रितेश जी, कमिंग बॅक टू यू. जी, या चित्रपटात जिनेलिया जी आणि तुमची एक झलक आम्हाला फक्त मिळाली, तर मराठीला तुमचा एक फुल लेंथ फीचर मिळणार का? कारण तुम्ही जेव्हा हिंदी चित्रपटात येता तेव्हा तर धमाल मचवताच. तेरे नाल लव हो गया इज वन ऑफ माय पर्सनल फेवरेट्स. सो थँक्यू. इज दॅट गोना हॅपन इन मराठी? नक्कीच. म्हणजे मला आणि जिनेलिया दोघांना एकत्रित एक मराठी चित्रपटात काम करायला नक्की आवडेल, परंतु सध्या ते शक्य नाही. कॉंग्रॅच्युलेशन्स बाय द वे. जर संधी आली आणि जर वेळ बरोबर असेल तर नक्की आम्ही एकत्र काम करू. विल वेट फॉर दॅट क्वाईट इगरली. स्पीकिंग ऑफ गेस्ट अपीअरन्सेस, सलमान खान म्हणजे भाईंना तुम्ही भाऊ कसं काय केलं? आय मीन कसं जमवलं, कसं हे गणित? प्लीज आम्हाला सांगा. नाही, सलमान खान हे मला भाऊ म्हणतात आणि मी त्यांना भाऊ म्हणतो. म्हणजे आमचे भाई नाही, पण भाऊचे संबंध आहेत. आम्ही रामोजी फिल्म सिटीमध्ये शूट करत होतो आणि ते जय होची शूटिंग करत होते. लॉबीमध्ये भेटले, म्हणाले भाऊ व्हॉट्स हॅपनिंग? मी म्हणलं आय एम शूटिंग. व्हॉट इज शूटिंग फॉर? मी म्हणलं लय भारी. तर मराठी फिल्म? हो. तो म्हणलं की मेरे को एक सीन मिलेगा क्या? मैंने सीन अभी कहाँ, एक सीन दो ना मुझे सीन करना है. तर मी म्हणालो आता चित्रपट संपायला आला तर ह्यांचा सीन कुठे कसा आणायचा? म्हणलं निशी से पूछता हूँ. हां पूछो प्लीज. त्या निशीला विचारलं की बाबा सीनचं काय करायचं? निशी म्हणले आता हा सीन कुठे टाकायचा? तर मी म्हणलं आता बघा काय, म्हणजे इट विल बी ग्रेट टू हॅव सलमान डू अ मराठी सीन. त्यामुळे मला विचार करू द्या, अजून काय नक्की नाही. जर जमलं तर बघूया, नाही जमलं तर जमत नाही म्हणून सांगूया. म्हणजे ठीक आहे. मग जिमला गेलो संध्याकाळी. अरे सीन का कुछ हुआ क्या? मी म्हणलं हां सोच रहे कल बात कर. दुसऱ्या दिवशी जिमला गेलो. यार सीन का कुछ हुआ क्या? म्हटलं हां हो रहा है. निश्चित म्हणलं काय? मी पण विचार करतोय. तिसऱ्या दिवशी मी जिमलाच गेलो नाही. मग चौथ्या दिवशी निशी म्हणाले की असाच एक सीन आहे, आपण करू शकतो. आणि मग ठरलं, सलमानशी भेटलो, सीन सांगितला. मग त्यातले बरेचसे इनपुट्स हे सलमानचे स्वतःचे आहेत. म्हणजे त्यांच्या जे पर्सनल लाईफचे जे इनपुट्स आहेत ते त्यांचे